अंधार इतका दाट होता की आम्हाला एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. पण आमचे लयबद्ध श्वास आणि हृदयाचे ठोके बरंच काही सांगून जात होते. मी तिला माझ्या मिठीत घट्ट ओढलं होतं. तसं तिच्या अंगावर शहाऱ्यांनी एक लाटच उसळली होती. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माझी एक अशी गुपित प्रेमकथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात ना, आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात आणि त्या कायमच्या मनात घर करून राहतात. माझं नाव श्रीकांत. एका नामांकित कंपनीत मी कामाला होतो. रोजचं तेच धावपळीचं आयुष्य आणि कामाचा ताण. पण अचानक एक एक दिवस बातमी आली की कंपनीला सलग 10-15 दिवसांची सुट्टी जाहीर झाली आहे. हा निवांतपणा काळ आमच्यासाठी जणू पर्वणीच होता. मी आणि माझे 2 जिवलग मित्र अविनाश आणि आकाश, आम्ही तिघांनी मिळून लगेच एक बेत आखला. बेत होता निसर्गरम्य आणि मुक्त अशा गोव्याला जाण्याचा. सुट्टीच्या आनंदासोबत गोव्याचा प्लॅन ठरल्यामुळे आमच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आम्ही सगळेच खूप खुश होतो. मी माझ्या बचतीमधून काही साठवलेले पैसे या ट्रिपसाठी काढले होते. अविनाश आणि आकाशनेही पैशांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती. प्रवासाची सगळी तयारी झाली. अगदी शेवटचा रात्रीचं जेवण करून पुढच्या दिवशी पहाटेच निघायचं असं ठरलं होतं. पण त्या रात्री प्रवासाला निघण्यापूर्वी बरोबर 7 वाजता माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर आकाशचं नाव आलं होतं. मी फोन उचलला. "बोल रे आकाश, काय म्हणतोयस? झाली का तयारी?" आकाश पलीकडून थोडा रेंगाळत म्हणाला, "अरे श्रीकांत, ऐक ना, आपण फॅमिलीला सोबत घेतलं तर चालेल का? गाड्यांची सोय आपण करू. 1-2 गाड्या वाढवून घेऊ." मी क्षणभर विचार केला. खरं तर मी माझ्या कुटुंबातून कोणालाच सोबत घेतलं नव्हतं आणि हा आमचा मित्रांचा प्लॅन होता. पण कुटुंबाला सोबत घेण्याचं काहीच हरकत नव्हती. मी म्हणालो, "हो चालेल की, काहीच अडचण नाही." आकाशने त्याच्या कुटुंबातून त्याची आई, बहीण आणि त्याच्या मुलीला सोबत घेण्याचं ठरवलं होतं. पण अविनाशने त्याच्या बायकोला सोबत घेतलं होतं. आता आमचा हा मित्रांचा गट एका कौटुंबिक सहलीमध्ये बदलणार होता. आम्ही लगेच 2 गाड्यांची सोय केली. रात्री मी आकाश आणि अविनाश दोघांनाही फोन करून सांगितलं, "पहाटे 4 वाजता निघायचं आहे. लवकर उठा." मी स्वतः पहाटे 3 वाजताच अलार्म लावला होता. अलार्म वाजताच एका वेगळ्याच उत्साहात माझी झोप उडाली. मी पटापट आवरून घेतलं आणि आमच्या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या ड्रायव्हर काकांना फोन केला. गाडी दारात हजर झाली. ड्रायव्हर काकांनी मला आधीच गाडीत घेतलं आणि आमचा मोर्चा आकाशच्या घराकडे वळला. पहाटेचे 3:30 वाजले असावेत. सभोवताली भयान शांतता आणि हवेत एक गुलाबी थंडी पसरली होती. आम्ही आकाशच्या घरा पोहोचलो. आकाश आणि त्याचं कुटुंब गाडीत येऊन बसलं होतं. पहाटेचा तो निवांत आणि बाहेरचा असलेला दाट अंधार. त्यामुळे गाडीत बसताना मला आकाशची ती मुलगी नीटची दिसली नाही. पण अंधारातही जेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा तिच्या नजरेतील चमक काही वेगळंच सांगत होती. त्या काळोखातही तिचे ते बोलके डोळे एखाद्या ताऱ्यासारखे चमकत होते. आम्ही पुढे निघालो. वाटेत अविनाश आणि त्याची बायकोही दुसऱ्या गाडीत सामील झाली आणि आमचा हा प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला. जसा वेळ पुढे सरकला होता, तसा निसर्गाचा रंग बदलत होता. पूर्वेकडून हळूहळू सूर्य उगवला लागला आणि पहाटेच्या त्या अंधारात छेदेत कोळवं ऊन गाडीच्या काचेतून आत डोकू लागलं होतं. अंधार सरला आणि मला गाडीतील एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसू लागले होते. मी पुढच्या सीटवर बसलो होतो. सहज मी मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी माझ्या हृदयाची धडधड एकाएकी वाढली. मी फार थक्कच झालो. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. आकाशची मुलगी मागे बसली होती. ती केवळ सुंदर नव्हती, तर ती अतिशय देखणी, जणू स्वर्गाहून उतरलेली एखादी अप्सरेसारखी दिसत होती. तिचा तो सडपातळ बांधा आणि तिच्या चेहऱ्यावर तो नजाकतीचा भाव पाहून माझं भान हरपल्यासारखं झालं. तिचा तो खट्याळ स्वभाव आणि निरागसता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. मला कधी वाटलंही नव्हतं आकाश आपल्यासोबत इतकी सुंदर मुलगी घेऊन ट्रिपला येणार आहे. आता गाडी सुसाट वेगाने गोव्याच्या दिशेने धावत होती. पण माझं मन मात्र तिच्याच विचारात गुंफलं होतं. गाडीच्या आरशातून मी माझी नजर सारखी तिच्याकडेच वळत होती. दुपारच्या वेळी आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबलो. जेवताना आमच्याची नजरानजर झाली. ती गुपचूप माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे. तिच्या ओठांवरचं ते मदार हसू माझ्या काळजाचा ठाव घेत होतं. तिच्या त्या नजरेने मला घायाळ केलं होतं. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा कळालं की जगातली सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. संध्याकाळ उलटून गेली आणि अखेर आम्ही गोव्यात प्रवेश केला. रात्रीचे 9-10 वाजले असावेत.
समुद्राच्या लाटांचा आवाज दुरूनच कानावर पडत होता. आम्ही गोव्याच्या एका सुंदर बीचजवळ असलेल्या हॉटेलमध्ये रूम्स बुक केल्या होत्या. प्रवासामुळे सगळे थकले होते आणि पुढच्या दिवशी सकाळी लवकर बीचवर फिरायला जायचं होतं. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये फ्रेश होऊन जेवलो आणि आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो. पण त्या रात्री मला झोप कुठे येणार? माझ्या डोळ्यासमोर फक्त तिचा चेहरा रेंगाळत होता. एका नव्या दिवसाची आणि तिच्या भेटीची उत्कंठा मनात घेऊन मी कसाबसा डोळा लावला. शेवटी ती आतुरतेची सकाळ झाली. गोव्याच्या विस्तीर्ण बीचवर समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि अंगात अथांग पाणी आमची वाट पाहत होतं. आम्ही सगळे बीचवर गेलो. सकाळचा तो रम्य परिसर, गार वारा आणि समुद्राचा तो अथांगपणा मनाला एक वेगळाच गारवा देऊन जात होता. आम्ही सगळे खूप एन्जॉय करत होतो, पाण्यात खेळत होतो. तेवढ्यात ती हळूहळू चालत माझ्याकडे आली. तिची ती चालढाल कमालीची आणि आकर्षक होती. तिने आज एक शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिची ती मखमली त्वचा आणि तिचे ते गोरे पाय पाहून मी नक्षिकांत हारलो. ती माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक लागवी मिठास होती. तिने तिचा फोन माझ्या हातात दिला आणि अतिशय मिश्किलपणे म्हणाली, माझे काही छान फोटो काढून द्याल का? मी हसून म्हणालो, हो नक्कीच. मी तिचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढू लागलो. कॅमेऱ्याच्या लेन्समधून तिचं ते मोहक रूप पाहताना माझ्या मनात एक वेगळीच शहारे उमटत होती. तिचा फोन थोडा जुन्या मॉडेलचा होता, त्यामुळे फोटो इतके स्पष्ट येत नव्हते. ती थोडी हिरमुसली आणि म्हणाली, अरे रे, फोटो नीट नाही येते. माझ्याकडे नुकताच घेतलेला नवीन आयफोन होता. मी संधी साधत होतो. काही काळजी करू नकोस, माझा फोन नवीन आहे. आपण माझ्या फोनमध्ये तुझे फोटो काढूया. मी तुला नंतर सेंड करेन. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कळी खुलली. मी माझ्या फोनमध्ये तिचे अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो क्लिक केले. फोटो काढताना आमच्यातील अंतर कमी होत होतं आणि तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध तिच्या मनाला मधुर करत होता. दुपार झाली. आम्ही हॉटेलवर परतलो. रूममध्ये आल्या आल्या माझ्या मोबाईलवर एक मेसेज फ्लॅश झाला. तो तिचाच नंबर होता, जो तिने मगाशी मला फोटो पाठवण्यासाठी दिला होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, प्लीज फोटो लवकर पाठवा ना. मी लगेच तिचे सगळे फोटो तिला पाठवून दिले. फोटो पाहतानाच तिने रिप्लाय केला, वाव, खूपच सुंदर आलेत फोटो, थँक्यू सो मच. इथून आमच्या संवादाला सुरुवात झाली. रूममध्ये दुपारी सगळेच विश्रांती घेत होते, त्यामुळे तीही फ्री होती आणि मी पण. आता माझ्या मनाला एकच विचारचक्र सुरू होतं, तिच्याशी पुढे कसं बोलू. पण तिनेच पुढाकार घेतला आणि आमची गप्पांची मैफिल चॅटिंगवर सुरू झाली. मी तिला विचारलं, काय करतेस, कुठे असतेस? अशी आमची जुजबी ओळख आता एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबली होती. गप्पा मारता मारता आमची जवळीक वाढली. तिच्याशी बोलताना मला एक विशेष फील येत होता. तिच्या मनातही माझ्याबद्दल काहीतरी चालू आहे याची मला अंधुकशी जाणीव झाली. मी मनाचा हिया केला आणि तिच्या चॅटिंगवरच विचारलं, तुला कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का? तिचा रिप्लाय आला, नाही, मला कोणीच बॉयफ्रेंड नाही. हे ऐकताच माझे हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. मी थेट पुढचा प्रश्न विचारला, मग मी बॉयफ्रेंड म्हणून तुला कसा वाटतो? खरंच सांगू तर मला तू खूप आवडतेस आणि आज त्या ड्रेसमध्ये तू एखाद्या अप्सरेसारखी खूपच सुंदर दिसत होतीस. माझा मेसेज वाचून तिने काही वेळ रिप्लाय केला नाही. माझ्या मनात हुरहुर आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. पण काही मिनिटातच तिने मला होकार दिला. तिने लिहिलं होतं, मलाही तुम्ही खूप आवडता. तिचा तो होकार वाचून माझ्या शरीरात जणू वीज संचारली. आमचं एक गुपित आता आम्हा दोघांमध्येच होतं. रात्र जसजशी घसरत होती तसतशी आमच्यातील प्रेमाची ओढ सीमारेषा ओलांडायला आतुर झाली होती. मी चॅटिंगवरच तिला म्हणालो, आता आपल्याला पुन्हा असा एकांत मिळणं कठीण आहे. तू सध्या काय करतेस? तिने सांगितले की ती रूममध्येच आहे. मी तिला एक धाडसी प्लॅन सांगितला. आमच्या हॉटेलच्या रूमच्या बाहेर अगदी कॉर्नरला एक मोठी रूम होती, ज्या खोलीला दरवाजा नव्हता, फक्त पडदा होता. तिने खाली काही मोशार गाद्या टाकलेल्या होत्या आणि तिथे पूर्ण अंधार होता. मी तिला म्हणालो, तळूच कोणाला न कळता त्या खोलीत ये. मी तिथे तुझी वाट पाहत आहे. माझा मेसेज वाचून ती नकार देऊ शकली नाही. मी हळूच माझ्या रूममधून बाहेर पडलो आणि त्या अंधाऱ्या शांत खोलीत जाऊन थांबलो. हृदयाची ती धडधड एवढी वाढली होती की तिचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. आणि काहीच वेळात पडदा बाजूला सारून ती अंधारातून हळूच आत आली. ती पावलं टाकत माझ्या दिशेने येत होती. खोलीत पूर्णपणे काळोख पसरला होता. बाहेर समुद्राच्या लाटांचा गूढ आवाज येत होता आणि आत मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढली होती.
तेवढ्यात पैंजणांचा अतिशय नाजूक आवाज माझ्या कानावर पडला. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. अंधारातून वाट काढत ती शेवटी माझ्या अगदी जवळ येऊन थांबली. त्या काळ्या कुट्ट खोलीतही आमचे ते नशिले डोळे ताऱ्यासारखे चमकत होते. मी एक क्षणही वाया न घालवता तिला थेट माझ्या मिठीत घेतलं. जसा जसा तिचा तो कोमल स्पर्श मला झाला तसा माझ्या संपूर्ण शरीरात एक तीव्र थरकाप उडाला. माझ्या अंगावर आनंदाचा एक वेगळाच काटा आला होता. ती इतकी सुकुमार होती की मी तिला मिठीत घेताच मला एक स्वप्नबोध अनुभवासारखी जाणीव झाली. तिची ती मखमली त्वचा आणि शरीराची उष्णता माझ्या अंगाला स्पर्श करत होती. मी हळूच पुढे झालो आणि तिच्या ओठांवर माझ्या ओठांची मोहर उमटवली. ते चुंबन इतकं सुंदर, मळदाळ आणि मादक होतं की माझं भान हरपणं पूर्णपणे हरवून बसलं होतं. मी कुठे आहे, काय करतोय या या कशाचीच मला जाणीव नव्हती. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील सर्व शक्ती एका जागी एकवटली होती. ती माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळणारे क्षण अनुभवत होती. तिच्या शरीरातून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला आणखीनच बेधुंद करत होता. अंधार इतका ताट होता की आम्हाला एकमेकांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण आमचे लयबद्ध श्वास आणि हृदयाची स्पंदनं एकमेकांना खूप काही सांगून जात होती. अंधारल्या खोलीत फक्त त्यांच्या श्वासांचे वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगत होता. काही वेळ त्या हॉटेलच्या रिकाम्या खोलीत एकमेकांच्या मिठीत घालवल्यानंतर कोणीतरी येईल या भीतीने आम्ही स्वतःला सावरून घेतले. आमच्यातले हे गुपित सुख आता एका नव्या नात्याची सुरुवात करत होतं. आम्ही दोघंही चोरून आपापल्या रूममध्ये परत गेलो. तो अनुभव माझ्या मनात कोपऱ्यातील अशी आठवण बनला होता जी कधीच पुसली जाणार नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याचा एक नवा सूर्य उगवला. आम्ही सगळे पुन्हा फिरायला गेलो. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नजरेतील चमक होती. ती माझ्याशी सर्वांसमोर जास्त बोलत नव्हती, पण जेव्हा जेव्हा आमची नजर व्हायची तेव्हा ती तिचे डोळे लाजून खाली झुकवायची. तिचा तो नक्षीकांत शृंगार आणि गालावरची गुलाबी छटा पाहून मला काल रात्रीचा त्या उबदार स्पर्शाची आठवण येत होती. आम्ही गोव्याच्या प्रसिद्ध कलंगूट बीचवर पोहोचलो. समुद्राचा तो बेभाम वारा आणि तिच्या रेशमी केसांना उडत होता. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेने येत होतं. तो समुद्रकिनारा, ती धुंद हवा आणि समोर काही असलेली माझी ती सौंदर्य होते. मला सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. ती माझ्या जवळून जाताना अतिशय हळूवार स्पर्श करून निघून गेली. त्या एका स्पर्शाने माझ्या अंगावर पुन्हा एकदा शहारे उमटले. दुपारच्या वेळी जेव्हा सगळी विश्रांतीसाठी एका हॉटेलमध्ये थांबली तेव्हा तिने तिच्या वडिलांच्या म्हणजेच आकाशच्या नकळत टेबलाखाली चोरून माझा हात शोधण्याचा प्रयत्न केला. आमचा तो हस्तस्पर्श इतका वेडावणारा होता की तिथल्या वातावरणातली मादकता अधिकच वाढली होती. संध्याकाळ झाली आणि आमची ट्रिप संपून आता आम्हाला पुन्हा घरी परतण्याचा प्रवास सुरू करायचा होता. पण आमच्या मनात आता एक अनामिक ओढ आणि एकमेकांपासून दूर जाण्याची हुरहुर निर्माण झाली होती. गाडीत बसताना तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अबोली शांतता होती, पण त्या शांततेतही माझ्यासाठी खूप मोठं प्रेम लपलेलं होतं. गाडी गोव्याच्या हद्दीबाहेर पडली आणि गार वारे वाहू लागले. प्रवासाच्या त्या रम्य वातावरणात आम्ही दोघेही एकमेकांच्या मेसेजमध्ये हरवून गेलो होतो. ती मागच्या सीटवरून मला मेसेज करत होती आणि मी पुढच्या सीटवरून वाचत होतो. तिने मला मेसेज केला, काल रात्री जे घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही मला खूप जास्त आवडायला लागला आहात. मी रिप्लाय केला, मी कुठेतरी विसरू शकते. तुझ्या त्या मखमली स्पर्शांची नशा अजूनही माझ्या मनातून उतरली नाही. आमचा हा प्रेमाचा अनोखा प्रवास आता गोव्याच्या किनाऱ्यावरून सुरू होऊन आमच्या हृदयाच्या ठेच कोपऱ्यात पोहोचला होता. पण या प्रवासाचा पुढचा टप्पा आणखीनच थरारक होता आणि कामुक वळणावर जाणार होता, ज्याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती. गोव्याची ती अविस्मरणीय ट्रिप संपून आम्ही सगळे घरी परतलो. पण तिथून आल्यावर आमचं जग पूर्णपणे बदलून गेलं होतं.